नमस्कार, मी मधुरा. मधुज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चिकन पकोडा किंवा चिकन 65. तर चला यासाठी लागणारं साहित्य बघूया. चिकन, कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, अर्धा लिंबूचा रस, गरम मसाला आणि चिकन 65 मसाला, मीठ, कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ. कॉर्नफ्लॉवर 4 चमचे, तांदळाचं पीठ मोठा 1 चमचा. सगळ्यात आधी बाउलमध्ये चिकन घ्यायचं आहे, त्याच्यावर लिंबूचा रस टाकायचा आहे, आलं लसूण पेस्ट घालायची आहे, लाल तिखट घालायचं आहे, चिकन 65 मसाला घालायचा आहे, गरम मसाला, मीठ घालायचं आहे चवीनुसार, कॉर्नफ्लॉवर घालायचे आहे, आणि तांदळाचं पीठ घालायचं आहे. आणि आपण जे अंड घेतलं होतं ते फेटून घालायचं आहे. अंड घातल्यानंतर मिश्रण थोडं पातळसर झालं की त्याची कन्सिस्टन्सी बघायची आहे आणि पुन्हा थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. वरतून कोथिंबीर आणि कढीपत्ता बारीक करून घालायचं आहे. कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल चांगलं कडक तापलं की त्याच्यामध्ये चिकनचे एक एक पीस सोडून घ्यायचे आहेत. मुलांना हे असे टेस्टी आणि स्पायसी डिशेस खायला खूप आवडतात. त्याच्यामुळे घरच्या घरीच बनवून द्यायचे, अगदी छान बनतात. बघा किती छान रंग आलाय, अगदी कुरकुरीत झालेत, अगदी झटपट बनतात 65 किंवा चिकन पकोडा. थोडासा कांदा आणि टोमॅटो सॉस बरोबर सर्व करा. आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.